रामकृष्ण हरी थोड्याच वेळात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उरुळी कांचन मध्ये येत आहे। उरुळी कांचन मध्ये हा डोम या ठिकाणी उभारलेला आहे। मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र या ठिकाणी उभारले। याच्यामध्ये प्रामुख्याने निवारा कक्ष आहे, फूट मसाज मिळणार आहे, आरोग्य सुविधा आहेत, हिरकणी कक्ष आहे, पिण्याचे पाणी आहे, शौचालय आहे, चार्जिंग स्टेशन आहे। अशा पद्धतीने यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयाने वारकऱ्यांसाठी अतिशय सुसज्ज अशा व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत। आपण पाहतोय की ह्याच मैदानावर आता थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे। माझ्यासोबत उरुळी कांचन गावचे सरपंच आहेत, सरपंच रामकृष्ण हरी। आज तुमच्या गावात तुकाराम महाराज यांची पालखी येत आहे, काय तुमच्या भावना आहेत, कसं वाटतंय? पालखी थोड्याच वेळात तुमच्या उरुळी कांचन गावात येते। जगद्गुरु संत तुकाराम यांची पालखी सोहळा परंपरेप्रमाणे आज उरुळी कांचन येथे 12:30 ते 1 च्या दरम्यान दाखल होईल। गेले 5 दिवस उरुळी कांचनचं स्थानिक प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, हवेली पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व स्तरातून आम्ही अतोनात कष्ट घेतोय। कारण येणारा प्रत्येक वारकरी हा आमच्यासाठी माऊली आहे आणि त्या माऊलीच्या सेवा करण्याची संधी उरुळी कांचन वासियांना मिळते, हेच आमच्यासाठी एक परम भाग्य आहे। आणि इथं आलेला प्रत्येक वारकरी आमच्यासाठी विठू माऊली आहे, हीच आम्ही आमची भावना मनात दृढ निश्चय करून ठेवलेली आहे। उरुळी कांचन मध्ये माझ्यासोबत ग्रामविकास अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। साहेब रामकृष्ण हरी, आज पालखी उरुळी कांचन मध्ये येत आहे, काय आपल्या भावना आहेत? कशा पद्धतीने आपण प्रशासकीय पातळीवर तयारी केलेली आहे? जय हरी। गेली 8 दिवस झाले ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच आम्ही या ग्राउंड वरती संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी तयारी करत आहोत। प्रशस्त मंडप असा केलाय, मॅटिंग वगैरे केली, त्यानंतर या ठिकाणी जे खड्डे वगैरे होते मुर्मीकरण करून आम्ही रोलिंग केलेलं आहे। वारकऱ्यांसाठी शौचालय उपलब्ध करून दिलेले आहे। गावामध्ये पूर्णपणे जंतुनाशक पावडरची धुराळणी केलेली आहे। त्यानंतर संपूर्ण गावातील कचरा उचललेला आहे। टँकर साठी आम्ही 3 ठिकाणी पॉइंट काढलेत। लहान बाळा असतील त्यासाठी हिरकणी कक्ष ग्रामपंचायतीने स्थापन केलेला आहे। त्यानंतर आरोग्याचे बूथ लावलेले आहेत, पाणी पुरवठ्याची व्यवस्था आणि वारकऱ्यांसाठी 400 लोकांसाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि कर्मचारी आम्ही सर्वांनी 400 लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली। बेसन भाकर अन्नदान आम्ही करत आहोत आणि या पालखी सोहळ्याचा गेले 8 दिवस आम्ही आतुरतेने ग्रामस्थांनी आम्ही वाट पाहतोय आणि खूप आनंददायी वातावरण आहे आणि या वातावरणाचा आम्हालाही आनंद घ्यायला मिळतो। पालखीचा काम करण्याचा मलाही योग आला, खूप सुखद वाटतंय। रामकृष्ण हरी। थोड्याच वेळात ही पालखी आहे, ती पालखी या ठिकाणी येणार आहे। पालखी आल्यानंतर इथलं वातावरण हे वातावरण संपूर्णपणे भक्तिमय होऊन जाणार आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, उरुळी कांचन।